प्रार्थना. हरिओम. सगळ्यांचं या साप्ताहिक अभ्यासक वर्गामध्ये गीतेच्या सहर्ष स्वागत. प्रार्थनेने सुरुवात करूया. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. हरि ओम. हरिओम. हा श्लोक 21व्या श्लोकाचा आपल्याला अर्धवट झालेला आहे. एक ओळ झाली आणि एक ओळ व्हायची आहे. तर आपण हा श्लोक आणि गीताईचा श्लोक म्हणून मग सुरुवात करूया आजच्या क्लासला. मी गीतेचा श्लोक म्हणते, तू गीताईचा म्हण संजना. सुखमात्यन्तिकं यत्तद्बुद्धिग्राह्यमतीन्द्रियं वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः. भोगुनी इंद्रियातीत बुद्धिगम्य महासुख नढळेची कधी जेथ तत्वापासून लेशही. आता वेत्ती यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः ही दुसरी ओळ आपल्याला बघायची. याचा अर्थ असा आहे, त्या तत्व सुखामध्ये स्थिर राहून हा म्हणजे हा योगी त्यापासून मुळीच चळत नाही. आता ह्याचं दोन विद्वानांची याच्याबद्दलची मतं आपण बघणार आहोत. पहिल्यांदा माधवानंदांचं बघू, जे अगदी साधं सोपं विश्लेषण आहे. की ते म्हणतात, माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती कशी असते, तर सुख प्राप्त करायचं असतं त्याला आणि मग त्या सुखात रमून राहायचं असतं. ही त्याची स्वाभाविकच ठेवण आहे मनुष्य स्वभावाची. त्यामुळे मग जितकं सुख मोठं तितकं त्या सुखाकडे ओढही जास्त आणि तिकडे टिकूनही तो जास्त काळच राहतो. त्यामुळे हे योगज्ञानातून प्राप्त होणारं जे सुख आहे ते आपण सर्वोच्च आहे असं म्हटलंय, आत्यंतिक. त्यामुळे ते सुख आणि ते सुख प्राप्त करून देणारी जी योगज्ञान स्थिती त्याला तो योगी सोडतच नाही. न चलती तत्वतः, तत्वतः न चलती एव, अजिबात तिथून हलत नाही. आता रामसुखदास मात्र म्हणतात की हे जे विधान आहे की त्या तत्व सुखामध्ये म्हणजे या वास्तविक सुखापासून म्हणजेच तत्वापासून, ज्ञानापासून किंवा आनंदापासून तो योगी कधीही विचलित होत नाही. हे विधान दुसरी एक गोष्ट सूचित करतं की सात्विक सुखापासून सुद्धा माणूस हा विचलित होतो. कसं? आता सात्विक सुख म्हणजे आपल्याला कुठे अनुभवता येतं, तर समाधी अवस्थेमध्ये आपण सात्विक सुखाचा अनुभव घेतो. समाधी अवस्था ही चित्ताच्या एकाग्र अवस्थेमध्ये घडून येते किंवा साधते असं आपण म्हणू. जिथे चित्त समाहित असतं, एकत्र बांधून ठेवलेलं असतं आणि मन हे प्रशांत असतं, म्हणजे पूर्णपणे विक्षेपरहित असतं. आणि मग या अवस्थेमध्ये कसा अनुभव असतो योग्याला? मी स्वरूपामध्ये स्थित होत आहे असा अनुभव समाधीमध्ये असतो, एकाग्र अवस्थेतल्या समाधी अवस्थेमध्ये. पण इथे काय लक्षात आलं का? मी स्वरूपामध्ये स्थित होत आहे. त्यात मी आणि स्वरूप, मी आणि तत्व हे वेगळे आहेत. त्या दोघांची वेगळी जाणीव आहे आणि जोपर्यंत ही वेगळी जाणीव आहे तोपर्यंत त्या अवस्थेवरती त्रिगुणांचा प्रभाव राहतो. ही अजून त्रिगुणांच्या पलीकडची अवस्था गेलेली नाही. त्यामुळे जोपर्यंत चित्त हे प्रशांत राहतं तोपर्यंत समाधी अवस्था टिकून राहते आणि गुणांचा जेव्हा क्षोभ होतो, जेव्हा त्रिगुण जेव्हा शांत असतात, प्रशांत असतं, जेव्हा त्रिगुणांचा क्षोभ नसतो तेव्हाच चित्त प्रशांत राहू शकतं. जेव्हा चित्तामधल्या गुणांचा, त्रिगुणांचा क्षोभ होतो, त्याच्यात वरखाली त्याच्या प्रमाणांमध्ये गडबड गोंधळ सुरू होतो, तेव्हा समाधीतून व्युत्थान होतं. म्हणजे सात्विक सुखापासून सुद्धा त्याला ढळावं लागतं, समाधीतून तो बाहेर पडतो. पण हे जे आहे आत्मनम आत्मानम पश्यन आत्मनी एव तुष्यती, ते जे निरुद्ध किंवा उपराम अवस्था आहे त्यामध्ये योग्याचा तत्वाविषयी काहीही भेद उरलेला नाही. तो तत्वाशी एकरूप झालेला आहे. पूर्ण सगळा भेद, भिन्नता, विलक्षणता हे सगळं नष्ट झालेलं आहे. त्यामुळे आता तो केवळ तत्वरूपानेच उरलेला आहे. इथे त्रिगुणांचा संबंध पूर्ण सुटला.
जडतेचा किंचितही संबंध त्या योग्याच्या चित्ताशी राहिला नाही आणि त्यामुळे तो असा अखंड एकरस असा राहू शकतो आणि विचलित होत नाही किंवा व्युत्थित होत नाही. म्हणून वेत्ती यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्वतः. आता आपण ज्ञानेश्वरी 20 आणि 21 अशी दोघांची आपल्याला एकत्र बघायची आहे. त्यामुळे त्या ओव्या 364 ते 368 आहेत. आपण त्या ओव्या वाचून घेऊ आणि मग त्यातल्या काही ओव्यांवरती थोडस निरूपण मी करेल. म्हणून आसनाची या गाढिका जो आम्ही अभ्यासू सांगितला निका तेणे होईल तरी हो का निरोध यया. म्हणून बळकट आसन घालून करण्याचा आम्ही जो योगाभ्यास सांगितला त्याने या इंद्रियांना चांगली अटक बसेल. एरवी तरी येणे योगे जै इंद्रिया विंदाण लागे तै चित्त भेटो रिगे आपण पेया. कारण खरे पाहिले असता योग साधनाने जेव्हा इंद्रियांचा निग्रह होतो तेव्हाच चित्त आत्मस्वरूपात प्रवेश करते. परतोनी पाठीमोरे ठाके आणि आपण या ते आपण देखे देखत खेवो ओळखे म्हणे तत्व हे मीची. मग तेथून ते परतल्यावर पुन्हा पाठमोरे होते आणि आपल्या केवलात्म स्वरूपाला पाहते आणि पाहता क्षणीच त्याची ओळख पटून मी स्वतः हेच तत्व आहे असं ते चित्त म्हणते. तिये ओळखीची सरिसे सुखाची या साम्राज्यी बैसे मग आपण पा समरसे निरोनी जाय. इथे 364, 365 आणि 366 या 3 ज्या ओव्या होत्या त्या 20व्या श्लोकावरच्या आहेत आणि या 67 आणि 68 या 2 ज्या ओव्या आहेत त्या 21व्या श्लोकावरच्या आहेत. ही ओळख पटताच ते सुखाचे साम्राज्य भोगू लागते आणि मग आपोआप त्या परमात्म तत्वाशी एकरूप होऊन जाते. जया परते आणिक नाही जया ते इंद्रिये नेणती कही ते आपणची आपुलया ठाई होऊनी ठाके. ज्याच्या पलीकडे काहीच नाही आणि ज्याचे सत्यज्ञान इंद्रियांना मुळीच होत नाही त्याच्याशी ते तन्मय होऊन आपल्याच ठिकाणी आत्मसुखात राहते. आता आपण थोडं थोडं याच्यावर पुन्हा एकदा थोडं थोडं निरूपण बघू म्हणजे त्या जरा आपल्याला जास्त स्पष्ट होतील त्या ओव्या. 364वी ओवी आहे. म्हणून आसनाची या गाढिका जो आम्ही अभ्यासू सांगितला निका तेणे होईल तरी हो का निरोध यया. श्री भगवंतांच्या तोंडी आहे. त्यामुळे श्री भगवंत म्हणतात की आसनापासून सुरुवात करून पुढे गाढ योगस्थिती प्राप्त होण्यासाठी जी मी प्रक्रिया सांगितली, जो योगाभ्यास ज्या ज्या टप्प्यातून करा असं मी सांगितलं, तसा तो केला तर त्यांनी चित्ताच्या वृत्तींचा निरोध होईल. 365 तरी येणे योगे जै इंद्रिया विंदाण लागे तै चित्त भेटोरी गे आपण पेया. इथले 2 शब्द जरा अवघड आहेत. विंदाण आणि आपण पेया. आपण पेया म्हणजे आत्मस्वरूप, आपणच स्वतः, आणि विंदाण म्हणजे नियंत्रण. येणे योगे जै इंद्रिया विंदाण लागे म्हणजे या योगाभ्यासाच्या दरम्यान इंद्रियांचं जे विंदाण म्हणजे नियंत्रण केलं जातं ते नियंत्रण व्यवस्थित जमल्यानंतर चित्त हे आत्मस्वरूपाच्या भेटीच्या मार्गाला लागतं. तै चित्त भेटोरी गे. कुठे? आत्मस्वरूपाला. आपण पेया. आपण आत्मस्वरूपापर्यंत पोचण्याच्या मार्गावर ते तेव्हाच पोचतं जेव्हा इंद्रियांचं योग्य प्रकारे नियंत्रण या योगाभ्यासाच्या प्रक्रियेमध्ये होतं. आणि इंद्रिय कुठली? तर 5 ज्ञानेंद्रिय आणि मन हे सुद्धा 6वं इंद्रिय त्याच्यामध्ये सूचित आहे. म्हणजे गृहीत धरायचं आहे. तो सांगितलेलं नसलं तरी. 366 परतोनी पाठीमोरे ठाके आणि आपण याते आपण देखे देखत खेवो ओळखे म्हणे तत्व हे मीची. आता कुठून परतोनी पाठीमोरे, कुठून परततोय? तर चित्त हे सर्वसाधारणपणे बहिर्गामी असतं आणि ते चित्ताचं अवधान हे स्व सोडून बाह्य गोष्टींकडेच असतं सर्वसाधारणपणे. पण आता हे योगाभ्यास करणाऱ्या योग्याचं चित्त असल्यामुळे बाह्य स्पर्शेषु सक्तात्मा तो झालेला आहे.
त्या बाह्य यांच्याकडून तो वाढलाय, त्यांना त्यांनी पाठ दाखवली, विषयांच्याकडे तो पाठमोरा झालाय आणि आतल्या स्वतत्वाच्या समोर गेलाय. स्वतत्वाकडे तो जवळ तत्वाला शब्दामध्ये सामावलेला आहे. आणि इथं जाणायचंय काय, तर स्वतत्व जाणायचंय. आणि ही धारणा यापूर्वीच आपण केलेली आहे. म्हणजे त्या धारणेनेच आपण सगळी योग प्रक्रिया करतोय, ते मला स्वतत्व, माझं स्वरूप जाणायचं आहे. त्यामुळे चित्त अवधानाद्वारे स्वचा वेध घेतं आणि इतर विचारवृत्ती थोपवलेल्या आहेत, त्यामुळे ती स्वचित्त व्हायला लागते आणि त्या जाणीवेच्या द्वारा चित्त हे स्ववरती केंद्रित होतं. म्हणजेच आपण या ते आपण देखील. अशा रीतीने मग हळूहळू स्वच्या शुद्ध जाणीवेत राहता राहता त्या जाणीवेचं उगमस्थान काय आहे, स्वतत्व म्हणजेच आत्मस्वरूप. त्याच्याशी ते चित्त तदाकार होऊन राहतं. म्हणजेच देखत खेवो बोळखे म्हणे तत्व ही मीची. देखत खेव म्हणजे पाहता क्षणीच, पण इथे पाहणं म्हणजे दृष्टीने पाहणं असं नसून अनुभवणं. जेव्हा स्वचा अनुभव येतो ज्या क्षणी, त्याच क्षणी त्याला कळून चुकतं की अरे हे तत्व म्हणजे मीच, किंवा हेच माझं स्वरूप आहे, असं जो अनुभव येतो त्यालाच म्हणले देखत खेवो ओळख. स्वतःची ओळख पटणी. इथपर्यंत आपण 20व्या श्लोकावरच्या ओव्यांचं बघितलं. आता पुढे 21व्या श्लोकावरची पहिली ओवी म्हणजे 367. तिये ओळखीची ये सरिसे, सुखाची या साम्राज्यी बैसे, मग आपण पा समरसे, विरोनी जाय. ही ओळख पटताच म्हणजे स्वतःच्या स्वरूपाची ओळख पटताच काय होतं, आत्मसुख प्राप्त होतं. याला अलंकारिक भाषेत महाराज म्हणतात की सुखाची या साम्राज्यी बैसे. आता इथे मनाची चंचलता, बाह्यवृत्तींशी लढा वगैरे हे सगळे टप्पे ओलांडून पुढे गेलेले आहेत. जाणीवेच्या मार्गाने तो आता आत्मसुखाच्या सिंहासनापर्यंत ऑलमोस्ट जाऊन पोचलेला आहे. योग प्रक्रिया साधताना सगळी बाह्य जगाकडे पाठ फिरवलेली आहे, त्या संबंधीच्या वृत्तींचा उपशम केलेला आहे, किंवा ध्यान प्रक्रियेमध्ये त्या वृत्ती पूर्णपणे सोडून देण्याचा प्रयत्न करून त्या सुटलेल्याही आहेत. आता आत्मसिंहासनावर बसण्यासाठी काय करायचं, काय आवश्यक आहे, तर काय उरलं, तर सिंहासनावर बसण्याकरता ओळख लागते, ओळखीने बसता येतं. तर व्यवहारात सुद्धा आपण बघतो की काही विशिष्ट कामं व्हायची असतील, थोडी ओळख असली तर आपल्याला उपयोग होतो, आपली कामं जरा झटकन होतात. पण इथे दुसऱ्या गुणाच्या ओळखीचा काहीच उपयोग नाहीये. इथे स्वतःला स्वतःची ओळख पटणं हे गरजेचं आहे. म्हणून ओळखीची या सरीसे म्हटलंय. योग साधकाला अंतिम टप्प्यात स्वतःलाच स्वतःची ओळख जी होते, त्यामुळे तो स्वतःच त्या सुखाच्या साम्राज्य सिंहासनावर जाऊन बसतो, आरूढ होतो. मग आता सिंहासनावर बसल्यानंतर तो काही राज्य करतो का? राज्य करण्यामध्ये कुणावर तरी सत्ता गाजवणं, कुणाला तरी आदेश देणं, असं काहीतरी आपल्या डोक्यात असतं साधारणपणे. पण इथे आत्मसिंहासनावर बसलाय, त्यामुळे इथे असं काही सत्ता तर वगैरे तर सोडूनच घ्या, पण त्याला स्वतःच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाचं सुद्धा भान त्याचं आता सुटलेलं आहे. तो आत्मसुखाच्या अनुभूतीमध्ये स्वतःचं वेगळेपणच विसरून गेलाय, विरूनच गेलाय, त्याचा अहम गेलेला आहे पूर्ण. तो तत्वरूप झालेला आहे ना, त्यामुळे आपण काही तत्वाचा अनुभव घेतो असा सुद्धा वेगळेपणा त्याच्या मनात शिल्लक नाही आणि तो आपल्या मूळ स्वरूपात समरसून जातो. म्हणून म्हटलंय मग आपण अपा समरसे विरोनी जाय. इथे एक तो फार चांगला दृष्टांत वेदांतात नेहमी देतात. तसा रज्जू सर्पाचा देतात की नाही, तसा हा पण वेदांतातला दुसरा दृष्टांत खूप प्रसिद्ध आहे. की मिठाची बाहुली स्वतःचा शोध घेण्यासाठी समुद्रात उडी मारते आणि मग ती विरघळून जाते. तिला स्वतःचा शोध लागतो, पण मला शोध लागला, समुद्र हेच माझं उगमस्थान आहे असं सांगायला ती उरत नाही. मग आपण पा समरसे विरोनी जाय. मिठाच्या बाहुलीचा दृष्टांत इथे आपल्याला ही संकल्पना एकदम स्पष्ट करेल. 368वी आणि शेवटची ओवी. जया परते आणिक नाही, जयाते इंद्रिये नेणती कही, ते आपणची आपुलिया ठाई होऊनी ठाके. इथे जे आपण म्हटलंय ना,
आत्यंतिकम सुखमात्यंतिकम यत्तत बुद्धिग्राह्यम अतींद्रियम. त्यातल्या दोन विशेषणांचा परामर्श या ओवीत घेतला गेलेला आहे बघा. जया परते आणिक नाही, म्हणजे ज्या तत्वापेक्षा अधिक काही मोठं नाही, श्रेष्ठ नाही. इथे आत्यंतिक ह्या शब्दाचा इथे परामर्श घेतलेला आहे, त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आणि जया ते इंद्रिये नेणतिकही, म्हणजे अतिंद्रिय, ती इंद्रिय ज्याला जाणू शकत नाहीत असं हे अतिंद्रिय प्रकारातलं सुख आहे. ते आपणची आपुलिया ठाई होऊनी ठाके. वेत्ती यत्र न चैवायौ स्थितश्चलती तत्वा. ठाके म्हणजे तिथे स्थिर झालेला आहे तो. कुठे? आपल्यामध्येच. इथे आपण दोन्ही 20 आणि 21 अशा दोन्हीची ज्ञानेश्वरी पूर्ण केली. आता आपण आज 22व्या श्लोकाला सुरुवात करूयात. तू गीताईचा श्लोक म्हणणार आहेस? यौ लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. जया लाभा पुढे लाभ दुसरा दुसरा तुच्छ लेखितो. न जळे जेथ राहुनी दुःख भारेही दाटला. यं यौ लब्ध्वा च अपरं लाभं मन्यते न अधिकं ततः यस्मिन् स्थितः न दुःखेन गुरुणा अपि विचाल्यते. हा पदच्छेद बघितला. आता आपण अन्वय आणि अर्थ बघू. यौ लाभं लब्ध्वा, जो लाभ प्राप्त झाल्यावर, ततः अपरम, त्याच्यापेक्षा दुसरा, अधिकम न मन्यते, मोठा वाटेनासा होतो, च आणि यस्मिन स्थितः, आणि ज्या अवस्थेत स्थित असणारा, गुरुणा दुःखेन अपि, फार मोठ्या दुःखाने सुद्धा, न विचाल्यते, विचलित होत नाही. आता आपण बघतोय हे मोठ्या वाक्यातला हा तिसरा जोड आहे. अजून हे वाक्य पूर्ण होत झालेलं नाही, त्यामुळे ते अपूर्णता जाणवते. पण इथे एक 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 प्रत्येक याच्यामध्ये वेगळं वेगळं वर्णन केलंय. थोडं थोडं योगस्थितीचं वेगवेगळ्या बाजूंनी वर्णन करण्याचा इथे प्रयत्न सुरू आहे. तर आता गेल्या श्लोकामध्ये आपण काय बघितलं, की या तत्वाला जाणून त्याच्याशी एकरूप झाल्यानंतर योगी या सुखापासून, म्हणजे या तत्वापासून कधीही ढळत नाही. तर त्याची कारणं काय, तो का ढळत नाही, त्याची काही कारणं आपण बघितली मागच्या ह्याच्यात. पण अजून दोन कारणं इथे दिलेली आहेत. त्यातल्या पहिल्या ओळीमध्ये एक पहिलं कारण दिलंय की हा सर्वोच्च लाभ आहे, त्याचा अंत नाही, ज्याला मर्यादा नाही. आणि या स्थितीला अक्षय सुखाचा ठेवा त्या साधकाला जणू काही प्राप्त होतो. असा एक 5व्या अध्यायातला आपण 21वा श्लोक बघितला होता. सब्रह्म योग युक्तात्मा सुखमक्षयमश्नुते. तो ब्रह्मतत्वाशी किंवा आत्मतत्वाशी जोडला गेलेला जो योगी आहे, तो अक्षयम सुखम अश्नुते, म्हणजे कधीही न संपणारं मोठं सुख हे भोगतो, उपभोगतो. म्हणजे हा सर्वोच्च लाभ आहे. ह्याच्या पलीकडे अजून काही हवं असण्याचा काही संबंधच नाहीये, त्यामुळे तो आणखीन कुठे जाईल म्हणून. आणि दुसरं दुसरं कारण ते दुसऱ्या ह्याच्यात दिलंय. यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. मोठ्या दुःखानी सुद्धा हे सुख कमी होत नाही, किंवा या सुखाच्या स्थितीतून ती व्यक्ती किंवा तो योगी विचलित होत नाही. या सुखपूर्ण स्थितीला कोणत्याही दुःखाची बाधा नाहीये. हो, आता आम्ही सुखात होत, पण अमुक अमुक झालं तर मग आमचं सुख गेलं, अशी जी साधारणपणे व्यवहारात जी असते आपली स्थिती, की कशावर तरी ते सुख अवलंबून असतं. आणि ज्याच्यावर अवलंबून असतं ती व्यक्ती, वस्तू, परिस्थिती दूर झाली, किंवा आणखीन काही वेगळी परिस्थिती उद्भवली, तर ते सुख कमी होतं आणि ते दुःख त्या सुखावर घाला घालतं. असं पुष्कळ वेळेला होतं. अगदी सुखाचा घास खात होते मी आणि दुःखाचा घाला पडला वगैरे वगैरे, आपण पुष्कळ वर्णनं आणि अनुभव सुद्धा घेतलेले आहेत. पण ह्याच्या बाबतीत मात्र, की कुठलेही जगात म्हणजे व्यावहारिक जगातले कुठलेही तणावपूर्ण मुद्दे किंवा दुःख किंवा दुर्दशा, शोक, अशा कुठल्याही परिस्थिती ह्याच्यामुळे हा जो दिव्य सुखाचा, आनंदाचा अनुभव घेतोय, तो त्याचा तसाच टिकून राहतो. आता पहिली ओळ आपण थोडीशी परत, आता एक ओळ बाय ओळ आपण जाऊया. यौ लब्ध्वा चा परम लाभम मन्यते नाधिकम ततः.
येऊन म्हणजे जो प्राप्त झाल्यानंतर. तर जो म्हणजे जो लाभ म्हणजे कुठला, तर भाष्यकार भाष्यकार शंकराचार्य त्यांच्या भाष्यामध्ये त्याला सर्वनामाला बरोबर नाम देऊन तो स्पष्ट करतात अर्थ. येऊन म्हणजे आत्मलाभ. आत्मलाभ प्राप्त झाला असताना, आत्मलाभ म्हणजे स्वरूपामध्ये स्थित होणं. आणि हा इतर व्यावहारिक लाभांपासून कसा विलक्षण आहे हे कळल्यानंतर आपल्याला कळेल की ह्याच्यापेक्षा दुसरं त्याला काहीच नकोसं का वाटतंय. दोन पद्धतीने आपण विचार करू. पहिला जो विचार आहे अपरम लाभमचा, की आपल्याला आत्मलाभाची तुलना व्यवहारात होणाऱ्या इतर लाभांची केल्यानंतर आपल्याला कळेल की नेमका काय वैलक्षण्य आहे किंवा काय विलक्षणता, वेगळेपणा कुठे आहे. आता व्यवहारात जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट हवी असते, तेव्हा ती जी गोष्ट हवी असते त्या गोष्टीमध्ये आपली महत्व बुद्धी विलक्षण असते, खूप मोठ्या प्रमाणात असते, की अगदी तिच्या वाचून आपलं अडलेलं असतं आणि ते मिळेपर्यंत आपली मागच्याच क्लासमध्ये म्हणते तळमळ चालू असते, धडपड चालू असते, येणं केन प्रकारेण आपल्याला त्याचा ध्यास लागलेला असतो. आणि मग एकदा कधीतरी आपल्या प्रयत्नांना यश येऊन ज्याच्यामध्ये महत्व बुद्धी आपली आहे ती गोष्ट आपल्याला हातात आली की आपला जीव शांत होतो आणि आपल्याला आनंद होतो. पण तो आनंद किती काळासाठी होतो असं जर विचारला तर ते काय वस्तू आहे, कशावर कशामुळे आनंद झालाय, त्यासाठी किती परिश्रम घेतले, किती काळ तुम्ही तंगडलाय, या सगळ्यावर तो आनंद वेगळा वेगळा अवलंबून असेल. काही आनंद काही क्षणासाठी असतील, काही तासांसाठी असतील, काही दिवसांसाठी असतील, काही महिन्यांसाठी असतील, तर काही काही वर्षांसाठी सुद्धा असतील, तर मोठे आनंद असतील तर. पण जो कालावधी असेल तो संपल्यानंतर तो जो आनंद तेव्हा अगदी गगनात मावेनासा झाला होता, तो आता अगदी सामान्य पातळीला आलेला असतो. म्हणजे मला घर हवं होतं म्हणून मी वर्षानुवर्ष स्वप्न बघितलं, खूप कष्ट केले, ते मिळवलं. मग 3-4 वर्ष माझी चांगली गेली. म्हणजे आताही वाईट आहे तसं काही नाही, पण आता मी रोज उठून काही नाचते का, की रोज उठून मी पाहुण्यांना बोलवते का या या बघा बघा माझं घर. ती जी महत्व बुद्धी त्यावेळेला होती ती आता नाही. आता ठीक आहे, आता माझं घर आहे मोठं आणि इट इज अ कॉमन थिंग फॉर मी, नथिंग ग्रेट अबाउट इट. रोज मला त्याच्याबद्दल काही विशेष वाटत नाही. आता पुन्हा काहीतरी ती विशेष वाटण्याची जागा दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीने घेतलेली असते. मग आता ती बागच अजून चांगली नाहीये किंवा अजून त्याच्यामध्ये काहीतरी ऍडिशन हवीये, किंवा कदाचित दुःख की अरे हे वाटलं होतं चांगलं होईल पण हे झालंच नाही, ह्याचा उलटा तापच होतोय, असंही वाटू शकतं. म्हणजे कुठल्या स्थितीमध्ये आपण जाऊ त्याची कारणं निराळी असतील, पण तो पराकोटीचा आनंद त्या क्षणाचा आता राहिला नाही एवढी गोष्ट मात्र होते. पण आत्मसुखाच्या आनंदाच्या बाबतीत मात्र असं होत नाही, कारण बाकीचे आनंद असतात ते नाही म्हटलं तरी जड वस्तूंपासून मिळालेले असतात, त्यामुळे ते जड स्वरूपाचे आनंद असतात. आणि हा आनंद चेतनापासून मिळालेला असतो. आत्मचैतन्य म्हणतो ना आपण, आत्मचैतन्याच्या उपस्थितीमुळे आणि त्याच्याशी समरस झाल्यामुळे मिळालेला आनंद असल्यामुळे तो अजिबात कमी होत नाही, त्याचा कंटाळा येत नाही किंवा त्याच्याबद्दल आपला भ्रमनिरास होत नाही की कुठून मी आलो आणि आत्मचैतन्यात एकरूप झालो, असा कधी पश्चाताप होत नाही त्याच्याविषयी. बाहेरच्या आनंदांच्या बाबतीत असं बरेच वेळा होतं की दुरून डोंगर साजरे आणि जवळ जाताच खाजरे, की वाटलं होतं तसं नव्हतं, त्याच्यापेक्षा हे नव्हतं तेच बरं होतं असं सुद्धा आपल्याला कधी कधी वाटतं. पण इथे तसं कुठलाही भ्रमनिरास नाहीये. तो पूर्ण जागृतावस्थेतला आणि चैतन्यदायी आणि नित्य नवीन राहणारा असा आनंद आहे. तो कधीही कमी होत नाही, रेसभर सुद्धा कमी होत नाही, उलट तो वाढतच जातो. हा सर्वसामान्य व्यवहारातले लाभ आणि आत्मलाभ ह्याच्यातला एक फरक. आता दुसरा फरक जो आहे तो असा आहे की व्यवहारात मनुष्याला अं, एखादी गोष्ट प्राप्त झाली आणि त्याच्यामध्ये त्याला सुख मिळालं आणि काही काळानंतर अजून सुख देणारी दुसरी कुठली तरी वस्तू त्याला दिसली, तर तो त्या वस्तूच्या लोभात पडतो आणि पहिल्या वस्तूपासून विचलित होतो. हं? उदाहरण घेऊ एखादं, की एखाद्या कामगाराला 100 रुपये तासानी पगार मिळतो. तो सुखी आहे, त्याला त्याला त्याच्यात काही वाटत नाही की हा छान आहे, म्हणजे त्याच्यात तो दुःखी नाहीये, त्याला तो समाधानी आहे. पण नंतर त्याला दुसरा एक भेटतो, त्याचा मित्र परगावाहून आलेला, तो म्हणतो हे काय, तुला 100च रुपये मिळतात,
मला तर 1,000 रुपये मिळतात याच कामाचे. मग तो विचलित होतो. त्याचं सुख तत्क्षणी संपतं आणि मग तो धडपड करतो आणि विचलित होऊन त्या दुसऱ्या 1,000 रुपये तासाच्या कामाला काम कसं मला मिळेल ह्याचा त्यासाठी तो प्रयत्न तो सुरू करतो. असं एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीकडे तो आकर्षीला जातो. तर इथे या आत्यंतिक सुखाच्या स्थितीला पोहोचेपर्यंत आपला योग साधक सुद्धा असाच आकृष्ट होत गेलेला आहे बरं का. तामस सुखापासून मग त्यांनी कुठले कुठले टप्पे ओलांडलेत. तामस सुख, मग राजस सुख, मग सात्विक सुख. ह्या सुखांकडे आकृष्ट होत 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 ते टप्पे ओलांडून तो आता आत्यंतिक सुखापर्यंत पोहोचलेला आहे. त्यामुळे आधीचे जे सगळे टप्पे होते ते त्याच्यापेक्षा कमी दर्जाचे लाभ होते. त्याच्यात सुद्धा सुख होतं. निद्रा, आळस, प्रमाद यांनी सुख मिळत होतं. पण कधीतरी त्यानं जाणवलं की विषयजन्य सुख हे त्याच्यापेक्षा जास्त मोठं आहे. हे काही सुख खरं नाहीये. असं जेव्हा त्याला वाटलं आणि तो त्या सुखाकडे आकृष्ट झाला तेव्हा तो तामस सुखापासून विचलित होऊन राजस सुखाकडे गेला. मग राजस सुखामध्ये तो अनेक विषयांचा उपभोग घेता घेता कधीतरी त्याला उपरती झाली, त्याला सत्संगतीचा लाभ झाला असेल किंवा त्याला गुरु लाभले असतील किंवा त्याचा स्वतःचा अभ्यास झाला असेल, तसं प्रारब्ध कर्म उदयाला येऊन त्याला या गोष्टी मिळाल्या असतील आणि मग त्याला विरक्ती आली असेल आणि तो बाह्य स्पर्शेश्व सक्तात्मा झाला असेल, त्याला विरक्ती आली की नको आता हे फार खूप सुख उपभोगलं पण ह्याच्यातनं काही परमनंट सुख मिळत नाहीये, तेव्हा हे सोडून द्यावं. मग तो त्या राजस सुखापासून विचलित होऊन तो ध्यानधारणेच्या मार्गाला लागला, ध्यानयोगाचा अभ्यास करायला लागला आणि आत्यंतिक सुखाकडे म्हणजे सात्विक सुखाकडे समाधी लागली म्हणजे आपल्याला सुख मिळेल असं त्याला वाटतं आणि तो सात्विक सुखाच्या मार्गाला लागला. पण सात्विक सुखामध्ये सुख प्राप्त केल्यानंतर सुद्धा त्याला कळलं की समाधीत पण मी काही सारखा राहू शकत नाही. समाधीतून व्युत्थान होतं आणि त्याचा अर्थ मी अजून त्रिगुणांचा प्रभाव माझ्यावरती आहे हे कळल्यानंतर किंवा त्या सात्विक सुखाच्या उंचीला पोचल्यानंतर त्याला आत्यंतिक सुखाची माहिती कळते प्रगत साधकांच्याकडून आणि मग त्याला तिकडे जाण्याचा वेध लागतो. पण आत्यंतिक सुखामध्ये तो जेव्हा येऊन पोचतो तेव्हा मात्र आता ह्याच्या पुढे अजून असं काही उरत नाही. कारण आपण जे 6 निकष बघितले, स्वाधीनता, स्थिरता, तीव्रता, ज्ञानमयता, आयासराहित्य आणि सुखाचा परिणाम सुखामध्येच होणं, ह्या 6ही निकष संपूर्णपणे जर त्या आत्यंतिक सुखाला लागू पडत असतील तर त्या असीम आणि अमर्याद सुखापासून विचलित होण्याचं काही कारणच उरत नाही ना. सगळीच कारणं संपतात की आता मला अजून का हवंय. कारण ही सुखाची परिसीमा आहे, हा शेवटचा टप्पा आहे आणि या सुखापेक्षा कोणताही इतर लाभ हा त्या योग्याला मोठा वाटेनासा होतो. यौ लब्ध्वाचा परम लाभम मन्यते नाधिकम ततः. आता माधवानंद सांगतात की मानवी जीवनामध्ये प्राप्त करून घेण्याची सर्वात मोठी गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे ईश्वरानुभव. पण प्रत्येक जण आपल्यामध्ये अनुभवू शकतो तो आत्मा हाच ईश्वर आहे असं भगवद्गीताही सांगते आणि अनेक संत सुद्धा वेगवेगळ्या आपल्या वचनांच्या द्वारा तेच सांगतात. 10व्या अध्यायात त्याला विभूती योग असं म्हणतात. त्याच्यामध्ये भगवंत स्वतः सांगतात, अहम आत्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थितः. सर्व भूतमात्रांमध्ये स्थित असलेला जो आत्मा तोच मी आहे. आणि भगवान श्री रमण महर्षींच्या मते गीतेतला हा सगळ्यात महत्वाचा श्लोक आहे की जिथे भगवंत स्वतः आत्म्याचं महत्व सांगतात की तो आत्मा आणि ईश्वर एकच आहे. सगुण आणि निर्गुण याच्यामधलं एकरूपता भगवंतांच्या मुखातून या श्लोकाच्या द्वारे बाहेर पडलेली आहे. म्हणून हा श्लोक त्यांना फार आवडायचा. इतरही काही संत वचन आहेत. एकनाथ महाराजांचा एक अभंग आहे, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग. किंवा संत चोखामेळ्यांचा पण एक अभंग आहे, देही देखिली पंढरी आत आत्मा विटेवरी. आत्म्याचं महत्व सांगणारे हे सगळ्या ओळी आहेत. तर असे संत वचनांची कित्येक उदाहरणं आपल्याला देता येतील ज्याच्यामध्ये म्हणजे सांगण्याचा प्रयत्न काय की आत्मा हाच मुख्य देव आहे. श्री भगवंतांनी आणि विविध संतांनी अशा वचनामधून माणसाच्या मनामध्ये ईश्वर प्राप्ती म्हणजे काय, देवाची भेट म्हणजे काय, हा विषयी जर काही थोडी शंका असेल तर ती शंका पूर्णपणे फेडून असं सांगितलंय की आत्मस्वरूपाचा निसंदिग्ध
म्हणजे स्पष्ट अनुभव, त्याला आपण बुद्धिग्राह्य हा शब्द मागच्या श्लोकात वापरलाय, असा अनुभव हीच देवाची भेट. देवाची भेट म्हणजे वेगळं काही नाहीये. आत्मलाभ आणि ईश्वर प्राप्ती हे एकच आहे. आणि एकदा अंतरात देवाचं दर्शन झालं की मग आपोआपच बाहेर सर्वत्र तोच देव भरून राहिलेला आहे हे ज्ञान होतं. आणि मग मानवी जीवनामध्ये अत्युच्च काहीतरी आपण ध्येय साधलं, असा एक कृतार्थ कृतार्थ भावना त्या भक्ताच्या मनामध्ये किंवा योग्याच्या मनामध्ये निर्माण होते. आणि तो त्या स्थितीपर्यंत ज्या प्रक्रियेमधून आलाय, ज्या ध्यान प्रक्रियेमधून आलाय, त्या ध्यान प्रक्रियेचं सुख आणि त्या कृतार्थ क्षणाचंही सुख, आत्मस्वरूपाची प्राप्ती झाल्यामुळे होणारं जे म्हणतोय आपण अत्यंतिक सुख, त्या सुखामध्ये ही दोन्ही सुख ही सामावलेली आहेत. आणि मग असा योगी हा सुख मिळवत नाही, तर तो सुख रूप होतो. मागच्या वेळच्या अभंगाचे आपण म्हटलं होतं की तरी तू अवघाची सुखरूप होसी. आता मिळवायचं वगैरे काही उरलेलं नाही. मिळवण्याच्या बाबतीत काय असतं, जी गोष्ट मिळवायची त्याच्यापासून मिळवणारा वेगळा असतो. इथे ही गोष्ट तीच होऊन गेलेला आहे. योगी हा सुखातच मिसळून गेलेला आहे, तर आता मिळवण्याचा काय प्रश्न. तर हेच स्वामी स्वरूपानंदांच्या एका अभंगामध्ये ही पूर्ण सगळी जी स्थिती आहे सुखरूप होण्याची, ती फार छान सांगितलेली आहे. मज अंतरीचा जाणोनिया भाव, पूर्ण करी देव मनोरथ. आता मज लागी काय उणे जगी, आवडीने भोगी शांती सुख. सुखमक्षयमश्नुते. झाले अंतर्बाह्य देवाचे दर्शन, स्थिरावले मन देवापायी. स्वामी म्हणे सुख भोगिता अमोप, झालो सुखरूप आपोआप. तेव्हा आत्मदेवाशी चित्ताची तदाकार स्थिती प्राप्त झालेला योगी हा त्याच्यापेक्षा अजून कुठलाही लाभ हा मोठा मानत नाही, म्हणजे त्याच्या तसं काही मनातच येत नाही. तिसऱ्या अध्यायात सुद्धा एक श्लोक होता, यस्त्वात्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः, आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते. आत्मरतिः एव, जो आत्म्यामध्येच रमलेला आहे, जो आत्म्यामध्येच त्याला तृप्तता प्राप्त झालेली आहे, असा आत्म्यामध्येच संतुष्ट झालेला जो आहे, तस्य कार्यं न विद्यते. त्याला काही कार्यच उरत नाही. म्हणजे काय, कार्य मनुष्य कधी करतो, जेव्हा त्याला काहीतरी मिळवायचं असतं ते ना. आता त्याला मिळवण्यासारखंच काही उरलं नाहीये, तर तो काय करेल, असा त्या श्लोकाचा अर्थ. ही सुद्धा जो तिसऱ्या अध्यायामध्ये सुद्धा आपल्याला, आपण आता 6व्या अध्यायापर्यंत पोहोचलोय, पण हा विषय कसा वेगळ्या वेगळ्या अध्यायातून वेगळ्या वेगळ्या प्रकारे आपल्या समोर पहिल्यापासूनच मांडायला सुरुवात झालीये, हे आपण त्या निमित्ताने मधून मधून आठवत आठवत पुढे जाऊन थोडीशी उजळणी पण होते आपण मागे काय पाहिलंय त्याची. तर इथे आपण पहिली ओळ आता पूर्ण केली. यस्मिन स्थित यौ लब्ध्वाचा परम लाभम मन्यते नाधिकम तथा. आता पुढे यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुणापि विचार्यते. ते यस्मिनचा अर्थ परत भाष्यकार करतात आत्मतत्वे, म्हणजे ज्या आत्मतत्वामध्ये स्थित झाल्या असताना कुठल्याही मोठ्या दुःखाने तो विचलित होत नाही. तर आता ही स्थिर आत्मस्थिती आणि त्याच्यातून त्याला मिळालेली कृतार्थता, ह्याच्यामुळे योगाचं चित्त हे तृप्ती, शांती आणि सुख यांनी परिपूर्ण भरून गेलेलं असतं. आणि मग जीवन व्यवहारात होणारे चढ उतार किंवा लहान मोठे दुःखाचे प्रसंग ह्यांचा त्याच्या त्याच्या मनस्थितीवरती, म्हणजे सुखाच्या मनस्थितीवरती काहीच परिणाम होत नाही. त्याच्यापासून ते ही सगळी दुःख त्याचं चित्त विचलित करू शकत नाही. तर इथे आपण एक संतांच्या जीवनातलं उदाहरण पाहू की हे आपल्याला तर काही याचा अनुभव नाहीये. आपल्याला नुसतं दुःखाची एक झुळूक जरी आली तरी आपण लागलीच तडफडायला लागतो की अरे अरे गेलं माझं सुख, आला दुःख, म्हणजे आपल्याला हा अनुभव नाही. त्यामुळे ज्यांना अनुभव आहे अशा एखाद्या संतांचं आपण उदाहरण घेतलं तर आपल्याला ती अवस्था कळू शकते. स्वामी माधवनाथ, आपले जे स्वामी माधवानंद आहेत ते स्वामी माधवनाथ यांचे शिष्य. तर स्वामी माधवनाथ यांच्या जीवनातला काही काळ असा होता की त्यांच्या कुटुंबामधल्या खूप जवळच्या व्यक्ती किंवा त्यांच्या अगदी जवळच्या असे काही मित्र असे एका मागोमाग एक खूप देहावसान झाली आणि ते त्यांना सोडून गेले. एखाद्या साधारण व्यक्ती खूपच
त्यांनी व्यथित झाला असता, कोलमडून गेला असता, की किती दुःख मी पचवायची एका पाठोपाठ एक. असं आपण बघतो पुष्कळांच्यावर, की ते कोलमडून जातात त्या दुःखांनी. सहन होत नाही त्यांना तो विरह. पण हे तसे शांत होते. आणि एकदा त्यांच्याकडे कोणी नसताना माधवानंद माधवनाथांच्याकडे, आपल्या गुरूंच्याकडे गेलेले होते. तेव्हा ते असे निवांत बसलेले त्यांना दिसले. तेव्हा त्यांनी हळूच त्यांना विचारलं की अशा व्यवहारात घडलेल्या दुःखद घटनांच्यामुळे संतांना काही दुःख वगैरे होत नाही का? तेव्हा त्यांच्या प्रश्नाचा रोख माधवनाथांच्या लक्षात आला आणि त्यांनी त्याला उत्तर दिलं की हे बघ, एखाद्या माणसाकडे 5च रुपये असतील आणि ते 5 रुपये हरवले, तर त्याचं सर्वस्व गेल्यासारखं त्याला दुःख होणार, कारण तेवढेच होते बिचाऱ्याकडे, आता काहीच नाही उरलं. पण एखाद्याकडे जर 5 लाख असतील किंवा 5 कोटी असतील आणि त्याच्यातले 5 रुपये गेले, तर त्याला किती दुःख होईल. इथे आपण काय बघतोय की अत्यंत मोठ्या सुखाचा साठा त्यांच्याकडे भरलेला आहे. त्यामुळे एवढंच दुःख आलं तर त्याच्यावरती एखादा तरंग उठतो. म्हणजे ते संवेदनशील नसतात आणि त्यांना काहीच वाटत नाही असं नाही. ते त्या त्या प्रसंगामध्ये जसं वागायचं, व्यवहाराला उचित धरून तसंच वागतात. पण ते आतून शांत असतात. आतून ते अजिबात डळमळीत होत नाही किंवा त्यांचा वागणुकीमध्ये कुठे हे हल्लेत बाबा मनात. आपण म्हणतो ना, लिटरली हा शब्दच वापरतो की तो हल्लाय बरं का आतून. तसे हे स्थिर असतात. ते स्थिर असतात, ते अजिबात हल्लेले नसतात. कारण त्यांना माणसं येणार जाणार, देही नित्य अवध्योयम देहे सर्वस्य भारत तस्मात, हे सगळं त्यांना माहिती असतं. नुसती गीता वाचलेली नसते, त्यांना ती आत्मसात असते आणि त्या सगळ्या तत्वज्ञानाचं त्यांना सदैव भान असतं. कारण या सुखामध्ये आपण बघितलं की ज्ञानमयता कायम टिकून असते. ज्ञानमयता टिकून असल्यामुळेच ज्ञानाच्या प्रकाशामध्ये त्यांनाही असे, आणि ते स्थिर असतो तो प्रकाश, त्याच्यावर दुःखांचा सुद्धा झुळूक निर्वात असतो तो दीप. हे सगळंच आपल्याला छान पद्धतीने आतापर्यंत या 4-5 श्लोकांमधून आपण बघत आलेलो. तर आता हे का होतं, असं का होतं? जसं एक तर मी म्हटलं तसं ज्ञानमयता तर त्यांच्यामध्ये असतेच, तसंच विचलित न होण्याचं दुसरं एक कारण म्हणजे जी काही दुःख प्राप्त होतात ती कुठल्या प्रांतात असतात, ते कशाला होतं. शरीराला दुःख होतं किंवा मनाला होतं किंवा बुद्धीला मानापमानाचं दुःख होतं. शरीर मन बुद्धी ही प्रकृतीचा प्रांत आहे. मग प्रकृतीच्या प्रांतातल्या ज्या गोष्टी आहेत त्या आत्म्याला कशी काय झळ पोचवू शकतील. आणि प्रकृतीच्या प्रांतातल्या गोष्टी या त्रिगुणांच्या प्रभावाखाली असतात. आणि आत्यंतिक सुख आपण दोनदा तीनदा बघितलंय हा पॉइंट, त्रिगुणातीत असतं, त्रिगुणांच्या पलीकडचं असतं. त्यामुळे प्रकृतीच्या प्रभावाच्या पलीकडे ते असल्यामुळे आत्मरूपात मिसळून गेलेल्या योग्याचा प्रकृतीशी काय आपण म्हटलंय, संपूर्ण विच्छेद, संपूर्ण संबंध विच्छेद असतो. त्याचा आता काही तो शरीर देहभानावरती नसतो, आत्मभानात असतो. त्यामुळे कोणतंही प्राकृतिक दुःख हे त्याच्यापर्यंत पोचूच शकत नाही. इथे सुद्धा पुन्हा आपल्याला उदाहरणं बघण्याची गरज आहेच. मोठमोठे शारीरिक आघात सोसत असताना सुद्धा ही आत्मतृप्त, आत्ममग्न अशी मंडळी किती शांत राहू शकतात, त्याची 2 उदाहरणं आपण बघू. एक आहे रामकृष्ण परमहंसांचं, की त्यांना घशाचा कॅन्सर झालेला होता आणि अगदी काही पातळ पदार्थ, नुसतं दूध किंवा खीर किंवा असं ब्लँड गोष्टी खाऊन त्यांना जगावं लागत होतं. पण त्यांच्या आनंदाच्या स्थितीत त्यांनी कुठलाही फरक पडला नव्हता. मी किती गरीब बिचारा, मला कसं एवढंच खावं लागतं वगैरे, अशा त्यांच्या तक्रारी नव्हत्या. त्यांना काही शिष्य म्हणायचे की अहो तुम्ही कालीमातेचे एवढे भक्त, कालीमाता तुमच्याशी बोलते, सांगा ना तुम्ही, मी तिला आई वगैरे हाक मारता, मग तुमच्या आईला तुमची दया येत नाही का? तुम्ही आईला विनवणी करा की मला पण खाऊ देत सगळ्या गोष्टी, माझा रोग बरा कर. ते शिष्यांच्या समाधानासाठी म्हणतात, बर ठीक आहे, आता मी आई भेटायला आली की सांगेन बरं का तिला. आणि मग नंतर विचारतात शिष्य, भेटली का आई, काय म्हणली, तुम्ही सांगितलं का आईला? ती म्हणली हो सांगितलं. पण आई म्हणली की अरे तू एवढ्या तुझ्या शिष्यांच्या रूपाने तू का नाही ग्रहण करतेस, तुला तुझ्याच तोंडाने खायला पाहिजे असं कुठे आहे. त्यांचा सर्वात्म भाव त्याही स्थितीमध्ये किती जागरूक होता, ह्याचं हे उत्तम उदाहरण आहे. दुसरं रमण महर्षींचं पण सांगतात की त्यांना हाताचा कॅन्सर झाला होता बहुतेक. आता म्हणजे मी ही माहिती पडताळून बघितलेली नाही, ऐकीव माहिती आहे. पण त्यांचं काहीतरी हाताचं ऑपरेशन करायचं होतं
तर त्यांना खरं तर ते काही ऑपरेशन वगैरे करायचीच इच्छा नव्हती. प्रारब्धाने जे होईल ते होऊ द्यावं. पण शिष्य खूप मागे लागले तेव्हा त्यांनी एक अट घातली की ठीक आहे, पण मी भूल वगैरे काही घेणार नाही. आणि त्यांनी अॅनेस्थेशिया न घेता हात सोपवला डॉक्टरकडे. करा आता ह्याचं काय करायचं ते. कणभरही ते हलले नाहीत की तोंडानी हू का चू केलं नाही. हे म्हणजे आपल्या इमॅजिनेशनच्या खूप खूप पलीकडचं आहे. पण अशी माणसं प्रत्यक्ष होऊन गेलेली आहेत. त्यामुळे असं होऊ शकतं. ह्याच्यावरती तरी आपला विश्वास त्याच्यामुळे किमान बसतो. त्यामुळे रामसुखदास असं म्हणतात की हा जो श्लोक आहे तो सगळ्याच साधनांची कसोटी आहे. म्हणजे कर्मयोग असेल, ज्ञानयोग असेल, ध्यानयोग असेल की भक्तियोग असेल, तर कोणत्याही साधनेनी या कसोटीला उतरलंच पाहिजे. कारण सगळे जीव असतात ते साधना कशासाठी करत असतात? त्यांचं ध्येय काय असतं? साधनेने कुठे पोचायचं असतं त्यांना? तर माझं संपूर्ण दुःख कायमसाठी समाप्त व्हावं आणि मला निरंतर सुख मिळावं. ह्यालाच आपण मोक्ष म्हणतो. मोक्ष मोक्ष म्हणजे वेगळं अजून काय असतं? ही मोक्षाची एक वन ऑफ द डेफिनेशन्स आहे. वेगवेगळ्या पद्धतीने मोक्षाची डेफिनेशन केली जाते, पण ही व्याख्या ही सगळ्यात सर्वसमावेशक आहे की प्रत्येक प्राण्याला हेच आयुष्यात हवं असतं. मग मार्ग कुठलाही असू देत, तो परमार्थाच्या वाटेवर असू देत किंवा नसू देत, त्याला हेच हवं असतं. म्हणून आता आपण परमार्थाच्या वाटेवर असलेल्याच विविध साधकांच्या बाबतीत रामसुखदास सांगतात की या श्लोकात वर्णन केलेल्या स्थितीच्या आधाराने त्या साधकांनी आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण करावं आणि कुठेतरी एखाद्या अर्धवट स्थितीला पोचूनच आपल्याला जर आनंद व्हायला लागला असला की झालं झालं पोचलो पोचलो, तर त्या स्थितीमध्ये समाधान मानू नये आणि साधनामध्येच थांबवू नये. अल्टिमेटली आपल्याला आत्यंतिक सुखामध्ये स्थित होण्यापर्यंत पोचायचं आहे. ती शेवटची पायरी आहे. त्याच्या आधी साधना थांबवायची नाही. असा एक महत्वाचा इशारा रामसुखदासांनी या श्लोकाच्या कन्क्लुजन मध्ये दिलेला आहे. आता आपण ज्ञानेश्वरी वाचूया. ओवी 369 ते 371. त्याच्यामध्ये फारसं एक्सप्लेनेशनचा काही संबंध नाही, फक्त ओव्या आणि अर्थ वाचला तरी पुरेसा आहे. मग मेरू पासूनी थोरे देह दुःखाचे नि डोंगरे दाटी जो पा पडी भरे चित्त न दटे. मग मेरू पर्वतापेक्षाही मोठे असे दुःखाचे डोंगर जरी देहावर कोसळलेले तरी ते चित्त डगमगत नाही. का शस्त्रेवरी तोडिलिया देह अग्नी माझी पडलिया चित्त महासुखी पहुडलिया चेवोची नये. किंवा शस्त्रांनी छेद केला किंवा विस्तवात देह पडला तरीही या आत्मतत्वाच्या महासुखात निजलेल्या चित्ताला जागृतीचा ढमही होत नाही. ऐसे आपण पारी गोनी ठाये मग देहाची वासू न पाहे आणि कची सुख होऊन जाये म्हणून विसरे. अशा प्रकारे चित्त आत्मतत्वात विलीन झालं म्हणजे ते या देहाच्या वाटेकडे ढुंकूनही पाहत नाही. त्याला अलौकिक आत्मसुख लाभल्यामुळे ते देहाच्या सुख दुःखाचे भानच विसरते. आपण प्रत्यक्ष उदाहरणच बघितलेली आहेत, त्यामुळे या ओव्यात अशा आपल्याला समजायला काही अवघड नाही. आपल्याला इथे म्हणजे हे शस्त्राचं वगैरे जेव्हा वर्णन येतं तेव्हा योगी नाहीत पण संभाजी महाराजांची आपल्याला आठवण होते. ते त्यांचं काय म्हणूयात धैर्य किंवा धर्मनिष्ठा ही त्या आत्मलाभाच्या जवळ जपास पोचलेली आपल्याला दिसते की त्यांनी हुक चू न करता ते सगळे सहन केलेली आहेत दुःख. म्हणजे असं होऊ शकतं. आपल्याला जर काही संदेह असेल की असं होऊ शकतं का नाही, तर हे आत्मज्ञान झालेले योगी जसे आहेत तर त्यांची धर्मनिष्ठा ही त्या आत्मज्ञानाच्या पातळीपर्यंत जवळपास पोचलेली असल्यामुळे त्यांनाही हे सगळं सहन करायला जमलं. आणि आपण खूप लहान सहान गोष्टींमध्ये खूप पणत कुथत असतो. ते जरी आपलं थोडंसं कमी झालं हे ऐकून, तरी मला वाटतं 6व्या अध्यायाचा अभ्यास केल्याचा थोडाफार तरी उपयोग झाला असं आपल्याला म्हणता येईल. आपण प्रार्थना म्हणूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.
ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.